बहुसंख्याक हिंदूंच्या परंपरेमध्ये काही मुठभर अशा प्रकारचे धर्मांध हिंदू आहेत. ते त्यांची ही अवयी आहे. ही गोष्ट खरी होऊ शकत नाही. खरा हिंदू, खरा इस्लामिक, खरा मुसलमान, खरा बुद्धिस्ट, खरा जैन, खरा शीख हा कधीही खतऱ्यात असू शकत नाही. कारण शुद्ध धर्म ही प्रत्येकाचं सामर्थ्य असतं आणि म्हणून शुद्धता, धार्मिक शुद्धता ही अत्यंत महत्त्वाची आहे. धार्मिक शुद्धतेला संविधानाचा विरोध नाही. खोट्या धर्माला आणि अशा प्रकारच्या खोट्या लबाड अशा प्रकारच्या भूमिकेला संविधान जागा देत नाही. सर, आज संविधान दिन आहे आणि संविधान काय आहे तुम्हाला माहीत आहे आणि आज तुमचा सत्कारसुद्धा झाला आहे. तर खरंच आज संविधान दिवस आहे, पण संविधान त्याप्रमाणे चालतं का? लोक चालवतात का? तुम्हाला काय वाटतं त्याविषयी? पवित्र भारतीय संविधान दिनाच्या सर्व जनतेला भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. 135 कोटी भारतीयांच्या अंतःकरणातला सद्भाव ज्या संविधानाच्या भूमिकेनं जागृत होतो, अशा प्रकारचा एक ग्रंथ हा केवळ कागदामध्ये आणि केवळ पुस्तकामध्ये बंदिस्त राहून चालणार नाही. मानवीय मूल्यांची अभिव्यक्ती आणि कल्याणकारी अशा प्रकारच्या बांधिलकीची एक ध्येयवाद मांडणारी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अधोरेखित केली. अत्यंत कठीण अशा प्रकारच्या त्यागपूर्ण जीवनामध्ये बाबासाहेबांनी 2-3 वर्षापर्यंतचं आपलं परिश्रम तिथे फळाला येऊन बाबासाहेबांच्या लेखणीतून संविधानाची निर्मिती झालेली आहे. भारतीय संविधान हे सेक्युलरिझम आणि समाजवाद या 2 सूत्रांशी बांधिलकी मानणारं आहे. भारतीय संविधान कुठल्याही धर्माला बांधील नाही, जातीला बांधील नाही. भारतीय संविधानाचा ध्येयवाद हा या देशातील सर्व लोकांच्या, सर्व काळातील, सर्व संदर्भातील जनतेच्या कल्याणाची संबंध हमी देतो आहे. दुर्दैवानं या देशातले 2ऱ्या-3ऱ्या फळीतले आणि नंतरच्या काळातले राजकर्ते हे संविधान सुसंगत अशा प्रकारची राजकीय व्यवस्था जपण्यामध्ये कमी पडत आहेत. राजकारण हे करप्शनचं एक कुराण बनलेलं आहे, कुरण बनलेलं आहे आणि म्हणून सर्वार्थाची भ्रष्टता ही राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातून पुढे येते. धर्मांध शक्ती आणि संबंध गुंड शक्ती आणि राजकारणाच्या विकृत शक्तींचं समीकरण हे यांची बेरीज भारतीय जीवनामध्ये नकाशावरती अधोरेखित झालेल्या कालखंडामध्ये संविधानाचं पावित्र्य जपणं आणि संविधान सुसंगत व्यक्तिगत, कुटुंबीय आणि समाजाचं जीवन हे अधोरेखित करणं ही अत्यंत काळाची गरज आहे. भारतातली जनता 72 वर्षामध्ये संविधान साक्षर झालेली नाही. याचं कारण भारतीय राजकीय व्यवस्थासुद्धा साक्षर संविधानाच्या संदर्भात आम्हाला प्रगत दिसत नाही. संविधानाचे मारेकरी कोण आहेत या संदर्भात विचार करू जाता या देशातील राजकीय व्यवस्थेचे आधुनिक काळातील जे म्होरके आहेत, कारभारी आहेत, तेच संविधानाचे मारेकरी असल्याचं आपल्याला लक्षात येऊ शकेल. जनतेची साक्षरता अक्षराच्या संदर्भात वाढली, पण संविधानाच्या संदर्भातली साक्षरता जनतेमध्ये रुजलेली नाही. संविधानाच्या संदर्भातली शिबिरं, अभ्यासवर्ग, सभा, संमेलनं ही भारताच्या नकाशामध्ये फार कमी होत आहेत. ते आंबेडकरवाद्यांच्या दृष्टीनं होत आहेत. आंबेडकरवाद पवित्र आहे. आंबेडकरांना मानणारी जनता आणि त्यांचे अनुयायी अत्यंत मोठं महत्त्वाचं काम करत आहेत. पण जणू काही संविधान म्हणजे आंबेडकरवाद्यांचीच जबाबदारी आहे असं समजून या देशातील बहुसंख्य मोठी जनता ही या संबंध सोहळ्यापासून आणि संविधानापासून दूर राहते आहे. न्यायपालिका बऱ्यापैकी संविधानाला न्याय देण्याचा प्रयत्न करते आहे, पण कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ आणि विशेषतः पत्रकारिता ही संबंध भांडवलशाहीला आणि साम्राज्यशाहीला आणि ब्राह्मणशाहीला बळी पडल्याचं चित्र अत्यंत विदारकपणे समोर आलेलं आहे. ही विकृती नामदेव ढसाळासारख्या कवीला सहन झाली नाही, म्हणून तो लोकशाही मेली तर डेंगण्या मारी म्हणाला. पण लोकशाही मरून आणि मारून चालणार नाही. लोकशाही मेली तर भारतीयत्व मरेल आणि भारतीयत्व मेले तर भारतातला प्रत्येक माणूस जिवंतपणी मरण यातना भोगेल. त्यातून आम्हाला मुक्तता करायची असेल तर संविधानाची साक्षरता, संविधानाची भक्ती, संविधानाची श्रद्धा प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये आणि बुद्धिवादामध्ये रुजली पाहिजे. आमचा बुद्धिवाद संविधानाची बांधिलकी सिद्ध करणारा असावा. त्यातूनच नवे राजकीय नेते निर्माण होऊ शकतील. नालायक जनता आणि नालायक राजकीय व्यवस्था संविधानाला न्याय देऊ शकत नाही. लोकशाहीचं शुद्धीकरण करत असताना इथली समाजव्यवस्था ही दुरावस्थेला पोचली आहे. धर्म आणि जातीच्या संबंध दंगलीमध्ये बुडालेली आहे.
आणि म्हणून धर्मव्यवस्था, समाजव्यवस्था, संस्कृती व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था शुद्धीकरणाचं आव्हान आपल्याला संविधानाची शपथ घेऊन स्वीकार करावा लागेल. या बाबतीमध्ये प्रत्येक भारतीयानं समोर येणं आणि संविधानाप्रती आपली श्रद्धा आणि आपली बांधिलकी सिद्ध करणं हे मला आवश्यक वाटतं. नाशिकचे आमचे शिवदास म्हसदे यांची संस्था आणि आणखी भंडारा जिल्ह्यातील नकुंदूरचे आमचे प्राध्यापक अनिल कणेकर किंवा पुण्याचा आमचा विठ्ठल गायकवाड असे अनेक आणि रोहिदास जाधव आमच्या भोरचा असे काही मोजकी उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहेत. त्यांचा गौरव करावा तेवढा कमी आहे. या गौरवामध्ये मी वाहून जात नाही, पण असे अनेक मला विठ्ठल गायकवाड पाहिजे, असे अनेक रोहिदास जाधव, शिवदास म्हसदे आणि अनिल काणेकर असे पाहिजे आहेत. त्याची वाणवा दिसते आहे. या लोकांची संख्या वाढली तर संविधानाच्या संदर्भातली जागृती वाढेल, संविधान साक्षरता वाढेल. संविधान साक्षरता हा भारतातला प्रमुख प्रश्न मला वाटतो आहे. ती जर झाली तर मग करप्शन कमी होईल, ती जर झाली तर वैचारिक व्यभिचार कमी होईल, या देशातली धर्मांधपणा कमी होईल, या देशातलं स्वार्थांधता कमी होईल आणि या स्वार्थांधतेपासून, धर्मांधतेपासून भारताच्या राष्ट्रीयत्वाची मुक्तता करण्यासाठी संविधानाचं पावित्र्य हेच आम्हाला निर्णायकपणे आपल्याला भावणार आहे, जवळचं वाटणार आहे. म्हणून या संविधानाच्या पवित्र दिनाच्या दिवशी मी 135 कोटी लोकांना अभिवादन करून संविधानाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तर तुम्ही तुमचं एक भाषण आहे, तुम्ही स्वतःला बुद्धिस्ट म्हणून घेत आहे, पण लोक तुम्हाला ॲक्सेप्ट करतील का? प्रश्न लोकाच्या सर्टिफिकेटचा नाही आहे. एखाद्या धर्माची दीक्षा घेतल्यानंतरच तो माणूस बुद्धिस्ट होतो किंवा ख्रिश्चन होतो किंवा इस्लामिक होतो किंवा हिंदू होतो असं मला वाटत नाही. मी येशू ख्रिस्ताच्या हौतात्म्याला मानतो, येशू ख्रिस्ताच्या मानवतावादी तत्त्वज्ञानाला मी मानतो. शत्रूवरती प्रेम करणारा येशू ख्रिस्त मला प्रिय आहे, मला वंदनीय आहे. इस्लामचा महम्मद पैगंबर हा सुद्धा समतावादी आहे, तो अत्यंत करुणावादी आहे. बुद्धाच्या करुणेमध्ये आणि इस्लामच्या महम्मद पैगंबरांच्या करुणेमध्ये मला फारसा मूल्यात्मक फरक दिसत नाही. मला महावीर जैन अहिंसेचा प्रवर्तक तोही मला भावतो. जगातली शांतता नांदावी आणि प्रत्येक माणूस जीवजंतूसुद्धा सुरक्षित राहावा म्हणून प्रेम करणारा आणि जगावरती संबंध अहिंसेचं तत्त्वज्ञान रुजवणारा बुद्धपूर्व महावीरही मला वंदनीय आहे. आणि बुद्धाची अहिंसा, बुद्धाचा मध्यम मार्ग आणि बुद्धाची करुणा ही तर माझ्या अंतःकरणातला स्थायी भाव आहे. त्याचबरोबर विवेकानंदांचा एक सहिष्णू हिंदुत्व, महात्मा गांधींचं जे काही उदार हिंदुत्व आहे तेही मला भावतं. आणि म्हणून सर्व काळातल्या सर्व मानवतावादी, समतावादी, सत्यवादी आणि बंधुतावादी सर्व मानवांच्या कैवाऱ्यांचं मी अनुयायी होऊ इच्छितो. मला सॉक्रेटिस प्रिय आहे, मला बुद्ध प्रिय आहे, मला बसवेश्वर प्रिय आहे, मला अण्णाभाऊ साठे प्रिय आहेत, मला आंबेडकर प्रिय आहेत. सर्व महापुरुषांचं सामर्थ्य बेरजेमध्ये एकत्र आणून मानवाच्या कल्याणाची दिशा अधोरेखित करण्यामध्ये मी विश्वास ठेवणारा एक साधा सामान्य माणूस आहे. आजच्या दिवशी लोकांना काय संदेश देणार? लोकांनी संविधानवादी बनावं. सत्यवाद म्हणजे संविधानवाद, संविधानवादमध्ये समतावाद, समतावाद म्हणजे बंधुतावाद, बंधुत्ववाद म्हणजे लोकशाहीचं संबंध, मूल्यांची पेरणीचं संबंध, पवित्र कार्य. आणि म्हणून मानवतावाद, समतावाद, समाजवाद आणि सत्यवाद या सर्वांचा सारांश बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून ज्या संविधानामध्ये अधोरेखित झाला ते संविधान पवित्र मानणं आणि ते आपल्या घराघरात मनामनात जपून ठेवणं, त्याची पूजा जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला रुजवणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. त्यातून भारताचं कल्याण होईल आणि संबंध जगाचं पण शांततेचं आणि कल्याणकारी अशा प्रकारचं विश्व निर्माण करता येईल. सर, हिंदू लोक असं बोलतात की हिंदू खतरे में, हिंदू खतरे में, पण या भारतामध्ये हिंदूंची लोकसंख्या 80% तरी पण खतरे में कसा? बहुसंख्याक हिंदूंच्या परंपरेमध्ये काही मुठभर अशा प्रकारचे धर्मांध हिंदू आहेत. ते त्यांची ही आवई आहे. ही गोष्ट खरी होऊ शकत नाही. खरा हिंदू, खरा इस्लामिक, खरा मुसलमान, खरा बुद्धिस्ट, खरा जैन, खरा शीख हा कधीही खतऱ्यात असू शकत नाही. कारण शुद्ध धर्म ही प्रत्येकाचं सामर्थ्य असतं आणि म्हणून शुद्धता, धार्मिक शुद्धता ही अत्यंत महत्त्वाची आहे. धार्मिक शुद्धतेला संविधानाचा विरोध नाही. खोट्या धर्माला आणि अशा प्रकारच्या खोट्या लबाड अशा प्रकारच्या भूमिकेला संविधान जागा देत नाही. संविधान कोणत्याही खोट्या धर्माचं समर्थन करत नाही. आणि म्हणून धर्माचं स्वातंत्र्य मान्य करताना त्यावरती संविधानामध्ये काही बंधनं पण घातलेली आहेत, हे आपल्याला विसरता येत नाही. आणि म्हणून कुणालाही खतरा, माणसाला खतरा जर धर्म निर्माण करत असेल तर तो धर्म कसा खरा असू शकेल हा तो प्रश्न आहे.
माणसानं माणुसकीचा धर्म पेरावा, माणसानं माणूस धर्म रुजवावा आणि माणसानं माणसाच्या गळ्यात पडून माणसाचं गुणगान गावं, माणसाचं गाणं गावं, हा खरा धर्म आहे. जे खोटे धर्म असतात त्यांच्या या खोट्या लबाडीच्या अशा प्रकारच्या घोषणा असतात.